आज सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या या दुःखद बातमीने सोशल मीडियावरती भावनिक प्रतिक्रियेचा वर्षावच होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या बातमीने खळबळ उडाली आहे. मित्रांनी, विरोधकांनी, सहकारी नेत्यांनी आणि सेलिब्रिटींसह संपूर्ण महाराष्ट्राची जनता त्यांच्या या बातमीमध्ये दुःख व्यक्त करत आहे. चला तर मग बघूया कोणी कोणी ट्विटरवरती आपल्या महाराष्ट्राच्या दादांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. सर्वप्रथम आदित्य ठाकरे. आदित्य ठाकरे बोलले की अजितदादांची बातमी ही धक्कादायक आहे. शब्दच नाहीत. दादांसोबत गेले 5-6 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. पहिलं सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. त्यांची विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा आमच्यासारख्या अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं. आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे. अजितदादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली. त्यासोबतच राज ठाकरे साहेबांनी सुद्धा श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. ती पुढील प्रमाणे. माझे मित्र आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झालं. महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला. अजित पवार यांचा आणि माझा राजकारणातला प्रवेश हा काहीसा एकाच काळातील होता. अर्थात आमचा परिचय हा बराच नंतरचा, पण राजकारणावर कमालीचं प्रेम या एका गुणावर अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी झेप घेतली. अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसली. राजकारणातला विरोध हा राजकीय असतो, तो व्यक्तिगत नसतो. त्यामुळे एकमेकांवरची जाहीर टीका ही व्यक्तिगत घ्यायची नसते. हे भान असलेले नेते महाराष्ट्रात कमी होत चालले आहेत. राजकारणातले दिलदार विरोधक एकामागे एक जाणे हे महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं खूप मोठं नुकसान आहे. तसंच संजय राऊत यांनी सुद्धा त्यांची श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते व्हिडिओच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांसमोर आलेले. त्यांनी म्हटलं की दिस इज व्हेरी सॅड अँड ट्रॅजिक न्यूज. टुडे इज अ डार्क डे इन महाराष्ट्रा's पॉलिटिकल अँड सोशल लाईफ. व्हेन द न्यूज कम दिस मॉर्निंग आय वॉज शॉक्ड. त्यासोबतच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अजितदादांच्या या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. नरेंद्र मोदी असे म्हणतात की महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो ही प्रार्थना करतो. तसेच नरेंद्र मोदी पुन्हा म्हणतात की श्री अजित पवारजी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना खूप चांगली जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा ते सदैव तत्पर असायचे. त्यासोबतच आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा श्रद्धांजली अर्पण केली. ते बोलतात की आज एका अत्यंत दुःखद अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे एनडीए ज्येष्ठ सहकारी अजित पवारजी यांना गमावल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. अजित पवारजी यांनी गेली 3.5 दशके ज्या प्रकारे महाराष्ट्रातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केले, ते शब्द व्यक्त करणे अशक्य आहे. जेव्हा जेव्हा त्यांची भेट व्हायची तेव्हा तेव्हा ते महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करायचे. त्यांचे निधन ही एनडीए कुटुंबासह माझी देखील वैयक्तिक हानी आहे. मी पवार परिवाराप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. दुःखाच्या या प्रसंगी संपूर्ण एनडीए शोकाकुल परिवार पवार परिवारांसोबत खंबीरपणे उभा आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यात आपल्या चरणी स्थान देवो. त्यासोबतच आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं सुद्धा एक ट्विट आहे. आज महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. अत्यंत वेदनादायी, धक्कादायक दिवस आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा धक्का संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि वैयक्तिक माझ्यासाठी प्रचंड मोठा आहे. एक दिलखुलासा, मनमिळावू, कर्तृत्ववान, अभ्यासू आणि रोखठोक नेता आपण आज गमावलेला आहे. अजितदादा माझ्यापेक्षा वयाने मोठे होते आणि राजकारणातील अनुभवानेही एक उमदा सहकारी आणि त्या पलीकडे एक मोठा भाऊ गमावल्याचं मला दुःख आहे. करतो, बघतो, सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते. चूक दाखवायची, प्रसंगी कानोघडी करण्याची हिंमत त्यांच्यात होती. ओठात एक आणि पोटात एक असा अजितदादांचा स्वभाव मुळीच नव्हता. बोलायला रोखठोक परंतु मनाने अतिशय निर्मळ असलेला हा नेता होता. कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची ओळख होती. सामान्य माणसाला ते आपले वाटत असे. आमदार, खासदार आणि मंत्री अशी मोठी राजकीय कारकीर्द अजितदादांनी आपल्या कर्तृत्वाने गाजवली होती. गेली 40 वर्षे राजकारणात दादांनी त्यांचा दबदबा कायम ठेवला होता.
पुढे अजून शिंदे साहेब बोलतात की अजितदादांनी 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषविले आहे. आज दादा आपल्यात नाही आणि उद्यापासून ते दिसणारही नाहीत. ही कल्पना सुद्धा मनाला पटत नाही. पवार कुटुंबावरही काळाने घाला घातलाय. त्यांच्यासाठी हा क्षण अत्यंत दुःखद असून त्यांच्या सांत्वनासाठी कोणतेही शब्द अपुरेच पडणार आहेत. आपल्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय सांगितलं? जमीन से जुड़े जन नेता मेरे मित्र और सहयोगी महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित दादा पवार, इनकी विमान दुर्घटना में निधन की खबर में मन व्यथित है। मैंने अपना एक दमदार और दिलदार मित्र खो दिया है। यह मेरे लिए व्यक्तिगत क्षति है जो कभी पूरी नहीं हो सकती। यह घटना महाराष्ट्र के लिए अत्यंत पीड़ादायक है। मैं अजित दादा इनको भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। उनके एवं राष्ट्रवादी काँग्रेस परिवार के दुःख में हम सब साथ हैं. सर्व नेत्यांचं दादांवरती भरपूर प्रेम होतं आणि ही जी सकाळी घडलेली घटना आहे ही अतिशय दुःख देणारी आणि हृदयाला पीळा पाडणारी घटना आहे. सो देव त्यांच्या आत्म्यास शांती देव. अजितदादांचं योगदान हे महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्वाचं होतं, तर त्यांच्यासाठी कमेंटमध्ये RIP किंवा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण देऊ शकतात. जय महाराष्ट्र.